नमस्कार बंधू. आजचा ब्लॉग मी बनवतो. मी न्यूजला बघितलं की धुळ्यामध्ये एका व्यक्तीचा आणि कूलरमध्ये पाणी टाकत असताना त्याचा मृत्यू झाला, कूलरचा शॉक लागून. तर आता सध्या गरमीचे दिवस आहेत, एप्रिल महिना चालू आहे. मार्च एप्रिल मेमध्ये खूप खूप गरमी असते, त्यावेळेस आपण कूलर परचेस करतो. पण कूलर परचेस करताना आपण एक काळजी घेत नाही. आपण स्वस्तवाले कूलर आपण निवडतो. मेटल बॉडीचे कूलर कधी शक्यतो घ्यायचे नाहीत मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, ब्रँडेड कंपनीचे घ्यायचे. बजाज, क्रॉम्प्टन, हेवल्स, ह्या ब्रँडेड कंपनीचे घ्यायचे. PVC बॉडीमध्ये कूलर घ्यायचे. आणि विशेष म्हणजे कूलर घ्यायच्या आधी एक गोष्ट विचार करायची की तुम्ही तुमचा फ्लॅट असेल, तुमचा बंगला असेल, घर असेल, कुठं पण तुम्ही राहत असेल ना, तिथं पहिली ना अर्थिंग आहे का. अर्थिंग नसेल ना तर एक खड्डा खांदून तुम्ही अर्थिंग बनवा, अर्थिंग करा. ते तुमच्या घरामध्ये सगळीकडे द्या अर्थिंग. तुम्ही जिथं कूलरचं 3 पिन टॉप वापरणार आहेत त्याच्यामध्ये एक फेज असतो, एक न्यूट्रल असते आणि एक अर्थिंग असते. कूलरची जी पिन टॉप आहे तो 3 पिन टॉप असतो. जी जाड पिन असते ना ती अर्थिंगसाठी असते. आणि एक फेज असतो रेड कलरचा आणि काळ्या कलरची न्यूट्रल असते मित्रांनो. तर काळजी घ्या. आणि ते न्यूजमध्ये असं होतं की कूलरमध्ये पाणी टाकत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला आहे. तर कूलरमध्ये पाणी टाकत असताना कधी पण कूलरचा स्विच बंद करायचा किंवा कूलरचा पिनटॉप काढायचा. कारण की बरेच लोक वायरिंग उलटी करतात. ज्याला जास्त नॉलेज नाही त्या लोकांना वायरिंग उलटी असते. म्हणजे तुमचा स्विच जर बंद असेल ना तर काही न्यूट्रलला कंट्रोलिंग ठेवतात आणि तुमचा फेस डायरेक्ट दिलेला असतो. कारण गावाकडं काय असे एवढे परफेक्ट वायरमन लोक, इलेक्ट्रिकल काम करणारे लोक नसतात. तर मित्रांनो, कूलरमध्ये पाणी टाकताना कूलर चालूमध्ये पाणी टाकू नका. कूलरचा पिनटॉप काढून ठेवा. आणि शक्यतो अर्थिंग खूप महत्त्वाची. अर्थिंग घरात असल्याशिवाय तुम्ही कूलर परचेस करू नका, कूलरची खरेदीच करू नका. कारण की हा आपला जीव आहे. एकदाच इलेक्ट्रिकलमध्ये चुकीला माफी कधीच नसती. तो कोणतरी अभ्यास करणारा विद्यार्थी होता. त्याचा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनशॉट जोडत आहे. तर आज मी पण एक इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रिकलचे आम्ही कामं करतो पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये. ती घटना ऐकून खूप दुःख झालं. तर मला जे नॉलेज आहे, मला जे माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. अर्थिंगशिवाय कूलर घरी आणू नका. अर्थिंग करा प्रॉपर. RCCB बसवा. आणि तुम्ही ब्रँडेड कंपनीचे कूलर वापरा. लोकलचे घेऊ नका, मेटल बॉडीचे घेऊ नका, PVC बॉडीचे घ्या. तर हेच मी सांगण्यासाठी हा ब्लॉग आणि व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर नक्कीच काळजी घ्या आणि चांगले कूलर वापरा, ब्रँडेड कंपनीचे कूलर वापरा. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग.